दरम्यान काल केलेल्या पोस्टच्या नंतर करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। करुणा मुंडे यांनी एक पोस्ट केली होती फेसबुकवर आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की 3 मार्च 2025 ला जो आहे तो धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो समोर येईल। आता नुकतीच जे ती धनंजय मुंडे यांची बैठकीचं सत्र सुद्धा झालेल्याची माहिती विधान भवनातून येताना समोर पाहायला मिळाली आणि त्याच्यासोबतच आज स्वतः करुणा मुंडे जे ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार असल्याची सुद्धा माहिती। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत करुणा मुंडे स्वतः। ताई, तुमची फेसबुक पोस्ट चर्चेला आली होती, त्याच्यानंतर तुम्ही मुलाखत दिली होती, आजचं नेमकं स्टेटस काय? जसे की मला माहिती मिळाली होती की आज त्यांचा राजीनामा अगोदर 2 दिवस अगोदर घेतला गेलेला आहे आणि आज ते जाहीर करतील, पण बहुतेक असा 2 दिवस पुढे ढकलला गेलेला आहे, मला अशी माहिती मिळाली आहे। आणि देवेंद्र भाऊ सोबत मी भेटणार आहे आणि जे सगळे पुरावे आहे त्यांच्याकडून त्यांची माहिती देणार आहे की जे मंत्री लोकांना तुम्ही मंत्रालयामध्ये जगह देताय, इतका मोठा पद देताय, जनप्रतिनिधीचं पद देताय, ते कसे वृत्तीचे आहे आणि अशी वृत्तीचे लोकांना तुम्ही पुढाकार देण्याच्या मतलब एक कहते ना खूप मोठा बल असतो, जे मंत्रीपद आहे ते खूप मोठा असतो, असं तुम्ही सपोर्ट करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय। तो बहुतेक जसे की त्यांनी पण सांगितलेलं आहे की 2 दिवसामध्ये आम्ही जाहीर करू तो काय करायचं आहे की काय नाही करायचं आहे, त्यांनी पण स्टेटमेंट दिलेलं आहे सकाळी। तो बहुतेक 2 दिवस पुढे ढकलला गेलेला आहे राजीनामा। आता यात सगळ्यात महत्त्वाची मुद्दा आहे की सतत राजीनाम्याची मागणी केली जात आहे। आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, तुम्ही म्हटलं होतं की 3 मार्चला त्यांचा राजीनामा होईल, तरीही अधिवेशन सुरू झालंय पण अद्याप राजीनामा का घेत नाही सरकार, तुम्हाला का वाटतं? मला तो हे आश्चर्यजनक गोष्ट वाटते की राजीनामा लिहून घेतला गेलेला त्यांच्याकडून, तरी पण आज अजितदादा असा धनंजय मुंडेचा बहुतेक प्रेशर असेल त्यांच्यावरती, क्योंकि जसे की सगळ्यांना माहिती आहे की आज अजितदादा जे गट आहे त्याच्यामध्ये धनंजय मुंडेचा खूप मोठा कर्तव्य आहे, खूप मोठा पद आहे। तो त्याच्यासाठी आज मला असं वाटतं की बहुतेक धनंजय मुंडे प्रेशर करत आहे की जरी तुम्ही राजीनामा घेतला तो मी बहुतेक पार्टी सोडेन, काहीतरी करेन, असं मला वाटते। त्याच्यासाठी आता हे लिहून घेतलेलं आहे, तरी पण आज लोकांच्या समोर आणलेलं नाहीये। आज अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती जी समोर येते। 10 ते 15 मिनिटं मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली, नेमकं हेच आहे का, ह्याच्याच संदर्भात चर्चा झाली असं वाटतं का तुम्हाला? 100% मला तो पूर्ण विश्वास आहे की या गोष्टीवर याच्या पुढे काय गोष्टी आहे नाही ना चर्चा करण्यासाठी। चर्चा करण्यासारखी कोणती गोष्ट आहे? आज पूर्ण महाराष्ट्र जे आहे ते एकच मागणी करत आहे की धनंजय मुंडेचा राजीनामा झाला पाहिजे। आणि कशाला झाला पाहिजे? पूर्ण महाराष्ट्र कोणी धनंजय मुंडेचा दुश्मन नाहीये, मी पण धनंजय मुंडेची दुश्मन नाहीये, मी त्यांची बायको आहे, त्यांच्या जे मोठा नाव आहे मंत्री आहे, मी मंत्रीची बायको आहे, पण जरी मंत्रीपद गेला तो मी मंत्रीची बायको राहणार पण नाही। तरी पण मी आज ये मागणी करते, कशाला मागणी करते की आज जरी वाईट गोष्टीचा जरी आपण सपोर्ट केला, हे सिस्टमनी सपोर्ट केला, आज कोणी आवाज उचलला नाही, धनंजय मुंडेचा राजीनामा नाही झाला, तो पुढे दुसरे मंत्री लोक असंच मर्डर करणार, हे करणार, ते करणार, वाल्मिक सारखे और लोक पैदा होणार आणि कोणी काय करू शकणार नाही याच्यामध्ये। त्याच्यासाठी आणि आज बघितलेलं आहे की वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट जेलमध्ये मिळत आहे, तरी पण आज 100% आणि जसे अंजलीताई दमाने यांनी एकदम खरं तर हाच मुद्दा आहे की अंजली दमाने यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावे ते केलेले आहेत। वाल्मिक कराडला जेलमध्ये खूप व्यवस्था सुविधा दिलेल्या आहेत आणि त्या संदर्भात तुम्हाला विचारायचं होतं की अशा व्यवस्था पोहोचतात का? कारण की तुम्ही एका, जसं आता म्हटलं की तुम्ही एका मंत्र्याच्या पत्नी आहात, तुम्ही सुद्धा तुरुंगवास जो आहे तो तुमच्यावरही ती वेळ आली होती, त्यावेळेस अशा व्यवस्था खरंच पोहोचवल्या जातात का? 100% अंजलीताई दमानेंनी जे सांगितलेलं त्याच्यावरती मी शिक्कामोर्तब करते। 100% असं असतंय। आणि ज्यावेळी मी पण जेलमध्ये होती त्यावेळी धनंजय मुंडे दररोज कॉल करायचे, माझ्यासोबत बोलायच्या, 15 मिनिट 20 मिनिट बोलायच्या, माझी मानसिक स्थिती बघण्यासाठी बोलायच्या रोज फोनवरती की माझी मानसिक स्थिती कशी चालली आहे, मी किती झुक गई हूँ,
उन्होंने जो मेरे ऊपर अत्याचार करा है तो मैं नीचे झुकी हूँ कि नहीं झुकी हूँ। उन्होंने जो पेपर साइन करवाने थे मेरे से कि मैं लिव इन रिलेशन में रहती हूँ, मैं पत्नी नहीं हूँ, और क्या था, मैं नाम हटा दूंगी, करुणा धनंजय मुंडे जो है तो वो मैं नाम हटा दूंगी, ये सारे गोष्टी जे त्यांना पाहिजे होती त्याच्यावरती मी साईन करणार आहे की नाही ते बघत होते मला कॉल करून एव्हरीडे. आणि मी खाना पण खाल्ला नाही होता, मी उपाशी 6 दिवस राहिली होती, 16 दिवस होती मी. 6 दिवसानंतर मी एक एप्पल खात होती आणि पाणी पित होती 6 दिवस, काय अन्न एक सुद्धा खाल्ला नाही. तो मला कॉल करून त्यांनी सांगितलं की मी तुला चांगला बिना लसण प्याजचा खाना पाठवलेला आहे, तू खा. तर मी सांगितली नाही, मला तुझा खाना नाही खायचा आहे, तूनी मला जेलमध्ये टाकला आणि तू मला ते सांगताय की मी 5 स्टार हॉटेलचा खाना पाठवतो तुला जेलमध्ये. आणि ही सगळी गोष्टी असते, मी ठामपणे बोलते. माझा जरी नार्को टेस्ट झाला या गोष्टीवरती तर मला काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे पण मी वाल्मिक कराड- सत्याची बाजूही मांडणार आहे मी. असं वाल्मिक कराडलाही जेवण दिलेलं आहे असं तुमचं मत आहे? हाँ, रोज देते होंगे, उसके पास अंदर मोबाइल भी होगा, अंदर के पुलिस वाले भी सब मिले रहते हैं. आज आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की राष्ट्रवादीचा आणखी एका नेत्याच्या संदर्भात जी ती बैठक विधानभवनात पण आहे, माणिकराव कोकाटे धनंजय मुंडेंच्या पक्षाचे आहेत, त्यांच्यावरही आरोप आहे. त्याकडे तुम्ही कसं बघतात? आणि मग राष्ट्रवादीच्याच नेत्यांवर विशेषतः आरोप होताना पाहायला मिळतात, ज्या पक्षातून तुम्ही जसं म्हणतात की तुमचे पती येतात त्या पक्षातून. ऐका, मी तो एकदम ज्या वेळे माझे हस्बंड आहे ना बीजेपी मध्ये होते ना, खूप चांगले होते. जोपर्यंत ते अजितदादा सोबत गेले त्यांच्या पूर्ण ते झालेला जे आता पूर्ण महाराष्ट्र बघतोय, मला सोडला है ना, काय काय केला सगळं, मतलब पूर्ण महाराष्ट्राला माहिती, त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. पण पूर्ण मतलब सगळं वाटोळा करून टाकलेला आहे. म्हणजे भाजपमधून धनंजय मुंडे राष्ट्रवादीत गेले आणि वाटोळा झाला असं तुमचं मत आहे? वाटोळा झाला आणि त्यांच्या पूर्ण जे कॅरेक्टर आहे पूर्ण झिरो झाला त्याच्यामध्ये. आणि त्यांनी जसे कोकाटे साहेबांच्या तुम्ही म्हणताय, जसे हसन मुश्रीफ साहेब आहे, असे खूप काय, आणि जसे ये होते आपला काय नाम आहे त्यांच्या, ते ज्यांच्या ते ड्रग्स मध्ये नवाब मलिक साहेब जे होते, ड्रग्सच्या त्यांच्यावरती आरोप होता, त्यांचे जे बेटी का जो पती होता उसके ऊपर. तो असे खूप काही लोक जे राष्ट्रवादीमध्ये आहे, मी अगोदर पण सांगितलेला की सारे करप्ट लोक राष्ट्रवादीमध्ये बसलेले आहे. मी तो देवेंद्र साहेबांना एकच विनंती करते की शिंदे साहेब पर्यंत तो बरा होता, पण ये राष्ट्रवादीला लोकांना घेण्याची तो काही गरजच नाही होती. मी अगोदर पण मीडियावरती हे सांगितलेलं आहे की खूप असे लोक जे इतका भ्रष्टाचार करता, इतके घाणेरडे कार्यक्रम करता. आज तुम्ही बघा, जे संतोष देशमुख हत्या प्रकरण का छोटा साधा सुधा गोष्ट है क्या? बरोबर. फिर आज कैसी कैसी चीजों से उनको मारा गया है. अरे आज आपको लगता है क्या वो छावा पिक्चर चल रही है ना अभी, तो उसमें कौन सा वो कैरेक्टर है जिसने मारा था उसको, ये औरंगजेब. आपको लगता है क्या औरंगजेब की वृत्ती मरी है? और जरी आता जैसे संतोष देशमुख हत्या निर्गुण हत्या झालेली आहे, आणि जरी ऐसे लोकांना जरी तुम्ही सपोर्ट करून मंत्रालयामध्ये ठेवतात, तर तुम्ही अशी एक तरफ तो तुम्ही छावासारखी पिक्चर काढताय, त्याचा सपोर्ट करताय, आणि दुसरीकडे तुम्ही असे लोकांना मंत्रिमंडळामध्ये ठेवताय. अगदी शेवटचा प्रश्न, मग आज दिवसाचा तुमचा काय, तुम्ही मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहात का? तुम्ही दुसरे आयोगाकडे तक्रार करणार आहात का? काय नियोजन आहे आणि काय करणार आहात? देवेंद्र भाऊला मी निवेदन दिलेलं आहे की मला भेटीचा वेळ पाहिजे. त्यांनी मला आतापर्यंत दिलेला नाहीये. अजून मी जाणार आहे मंत्रालयाकडे निवेदन परत देण्यासाठी. जरी मला भेट मिळाली तर मी सगळ्या त्यांच्या समोर ठेवू शकते की देवेंद्र भाऊ, तुम्ही आज जे बीजेपी आहे एक महिला ओरिएंटेड पक्ष आहे, महिलांना सपोर्ट करणारा पक्ष आहे, हे वेळोवेळी आपण बघितलेला आहे. त्याच्यासाठी मी त्यांच्यासमोर हेच मांडणार आहे सगळे पुरावे की जरी एक महिलावरती, आणि जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे तेच तो आहेच,
पण ज्याच्यामध्ये माझी आईचे प्राण गेलेले आहे, माझी बहिणीचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे, हे सगळे पुरावे ज्यावेळी मी त्यांच्या समोर मांडणार आहे, तरी पण तुम्ही ऐसे लोकांना ठेवणार आहे का मंत्रिमंडळामध्ये? मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे, नंतर मी बघते. जरी माझे प्राण गेले तर मी उपोषणावर उठणार नाही. धनंजय मुंडेचा राजीनामा होयापर्यंत मी उपाशी बसणार आहे. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. तर खरं तर महत्वाचा मुद्दा जो आहे तो त्यांनी उपस्थित केलेला आहे की मी फडणवीसांची म्हणजे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. जर मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही तर मी पुन्हा निवेदन देईल आणि माझं ऐकण्यात नाही आलं तर मी थेट उपोषणाला बसेल आणि जोपर्यंत राजीनामा मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण करेल. त्यामुळे आता आजचा अर्थसंकल्प अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. भेटीगाठी आणि बंद दाराआडच्या चर्चा सुरू झाल्या आहेत आणि या संपूर्ण चर्चेत मुंडे प्रकरण किती गाजर हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.